आणि आता घेऊया वेगवान बातम्यांचा आढावा। 36 जिल्हे 50 बातम्या। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर बस दरीत कोसळून अपघात, एका प्रवाशाचा मृत्यू तर 20 ते 25 जण जखमी। समृद्धी महामार्गावर देखील औरंगाबाद जवळच्या सावंगी जवळ ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात, अपघातामध्ये 20 पैकी 9 प्रवासी जखमी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा, मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, चांदूर बाजार तालुक्यातील माधान गावात नदीला पूर। पुराच्या पाण्यातून दुचाकी काढणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं असतं, मात्र या ठिकाणी रस्त्यामध्ये झाड आडवं आल्यामुळे तरुणाचा जीव वाचला। अमरावतीच्या शरजगाव कसबा येथील घटना। भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे 25 दरवाजे उघडले, 97,232 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। धुळे जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट, समाधानकारक पाऊस न झाल्यानं धरणातील पाणी पातळी घटली। वसईच्या बाभुली बंगाली रोडवर वडाची फांदी रस्त्यावर कोसळून वाहतूक कोंडी, तर विजेच्या ताराही पडल्यानं अनेक भागात वीजपुरवठा खंडित। नाशिकच्या कसारा घाटामध्ये पावसामुळे धबधबे प्रवाहित, सततच्या पावसानं सर्वत्र धुक्याची चादर। कोल्हापूरच्या सांगवडेवाडीमध्ये अज्ञाताकडून शेती पिकाचं नुकसान, टोमॅटो, कारलं आणि मिरचीच्या पिकाचं नुकसान, शेतकरी हवालदिल। नाशिकच्या इगतपुरीमध्ये भाव लागवडीला वेग, शेतामध्ये मुबलक पाणी साचल्यानं शेतकऱ्यांकडून आता भात लावणीला सुरुवात। आज सलग दुसऱ्या दिवशी कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, कुडाळ ते वेर्णा रेल्वे स्टेशन दरम्यान दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज आळंदी आणि देहूमध्ये परतणार, आज संध्याकाळी पालख्यांचं जल्लोषात स्वागत होणार। गोंदिया जिल्ह्यातील चूलबंद नदीच्या पुलावर लोखंडी कठाऱ्याऐवजी बांबूचे कठारे, बांधकाम विभागाचा या कारभारानं नागरिकांकडून संताप व्यक्त। नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकामध्ये नागरिकांचा ट्रॅकवरूनच जीवघेणा प्रवास, रेल्वे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। पालघर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 443 शाळांचा वीज पुरवठा खंडित, मागील 4 वर्षांपासून 75 लाख रुपयांची थकबाकी, वीज बिल थकल्यानं महावितरणकडून कारवाई। गोंदिया जिल्ह्यामध्ये हेल्मेट वापरणाऱ्या नागरिकांचं गुलाब देऊन स्वागत, नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम। राज्यामध्ये 700 ठिकाणी सुरू होणार बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, नव्या दवाखान्यासाठी 210 कोटी रुपयांचा निधी मंजूर। पुण्याच्या चांदणी चौकातील पुलाचं 12 ऑगस्टला उद्घाटन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण, पुलाचं 97% काम पूर्ण झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पुण्यामध्ये घरं महागल्यानं विक्रीत घट, वर्षभरामध्ये किमतीमध्ये 11% वाढ, तर घरांच्या विक्रीत 7.96% घट।